शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। मी सुधीर पुरव। नमस्कार, मी अमोल धाबडे। नमस्कार, मी सचिन जगताप। नमस्कार, मी अशफाक नदाम। नमस्कार, मी ॲडव्होकेट बसवराज सलगर। मी माहिती आपल्या सर्वांना माहिती आहे, अस्तित्व मेकर्स फाउंडेशन या संस्थेतर्फे आपण प्रत्येक वर्षी लघुनाटिका राज्यस्तरीय स्पर्धा घेत असतो। सोलापुरात ही एक मोठी मेजवानीच असते। 15 मिनिटाचे असे छोटे छोटे नाटकं असतात। संबंध महाराष्ट्र राज्यस्तरीय असल्यामुळे संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यासाठी टीम्स येत असतात आणि इथे त्यांचं सादरीकरण केल्यानंतर त्यांना त्यांचे जे प्रशिक्षक असतात ते सुद्धा आपण सोलापूरचे लोकल प्रशिक्षक ठेवत नाही। आपण प्रत्येक वेळी बाहेरचे प्रशिक्षक घेऊन ते जे नंबर काढतील त्यांना आपण पुरस्कार देत असतो आणि बक्षीस देत असतो। आणि ह्याच कार्यक्रमात प्रत्येक वर्षी नाट्यक्षेत्रात भरीव काम केलेल्या नाट्य कलावंताला आपण रंगसाधक पुरस्कार प्रत्येक वर्षी देत असतो। आजपर्यंत आपण 10 वर्ष झाली सलग आपण असे पुरस्कार देत आलेलो आहे। आम्ही सुरुवातीला असं प्रयत्न केला होता की सोलापूरच्या बाहेरच्या कलावंतांनाच असे पुरस्कार द्यायचे, कारण तिथं आपलेच लोक कमिटीत असतात असा आमचा प्रयत्न होता। आत्तापर्यंत मी 10 पुरस्कार हे सोलापूर शहराच्या बाहेरच्या रंगकर्मींना दिलेले आहेत। पण ह्या वर्षी आम्हाला असं वाटलं की सोलापुरात सुद्धा नाट्यक्षेत्रात काम करणारे अनेक दिग्गज लोक आहेत, त्यांना आपण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला तर फारच चांगलं होईल असं आम्हाला वाटलं। आणि त्यामुळं आम्ही जी इथं कमिटी नेमलेली आहे पुरस्कार देण्यासाठी ते नाव सुचवताना आम्ही त्यांना विनंती केली की सोलापुरात नाट्यक्षेत्रात काम करणाऱ्या एखाद्या कलावंतांना पुरस्कार देण्यासाठी आपण विचार करावा, आणि त्यात त्यांनी तसा विचार केलेला आहे असं वाटतंय। आणि मग ते बघून त्यांनी नाव डिक्लेअर करणार आहेत की ह्या वर्षीचा रंगसाधक पुरस्कार 2026चा कुणाला द्यायचं ते नाट्यक्षेत्रातल्या कलावंताचं नाव त्यांनी डिक्लेअर करणार आहेत। मी ह्या कमिटीचे ज्येष्ठ सदस्य गुरव सरांना विनंती करतो की आपण ते पुरस्काराचं नाव जाहीर करावं आणि त्यांना आपण पुरस्कार 8 ऑगस्ट 2026 रोजी हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये जो काही कार्यक्रम होणार आहे लघुनाटिका स्पर्धेचा, तर पुरस्कार वितरण सोहळ्याच्या वेळी आपण त्यांना तो पुरस्कार देणार आहे। मी गुरव सरांना विनंती करतो की आपण ते पुरस्कार ज्यांना देणार आहे त्यांचं नाव जाहीर करा। नमस्कार। निवड समितीमध्ये त्रिसदस्य समिती आहे। मी आहे, अमोल धाबडे आहे आणि आसावरी आहे। आणि सर्वांमध्ये असं ठरवलं की श्रीमती प्राध्यापक विद्या काळे यांना यावर्षीचा पुरस्कार द्यावा। ह्या वयात सुद्धा अजूनही ते संगीत नाटक लिहित आहेत, सादर करतायत दरवर्षी सातत्याने। यावर्षी सुद्धा ते करतायत। म्हटलं अशा व्यक्तीचा सन्मान व्हायला पाहिजे आणि आयोजकांची पण इच्छा होती की आपण सोलापुरात चालू करावा। तर आम्हाला असं वाटलं की विद्या काळे आमच्या बाईच आहेत, त्यांच्याकडे शिकलो आम्ही, पण त्याच्यासाठी त्या योग्य व्यक्ती आहेत असं आम्हाला वाटलं। म्हणून प्राध्यापक विद्या काळेबाई यांची निवड आपण जाहीर केलेली रंगसाधक पुरस्कार। पुरस्काराचं स्वरूप हे मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम अशा स्वरूपाचं पुरस्काराचं स्वरूप आहे। आणि आपण विद्या काळेंच्या बाबतीत जर बघायचं झालं तर गेल्या 40 ते 45 वर्षापासून त्यांनी नाट्यक्षेत्रात काम करत आहेत, अजूनही करत आहेत। आणि त्यांचे अनेक कलावंत घडलेले आहेत त्यांच्या हाताखाली, त्यांच्या संस्काराखाली आणि त्यांच्या ज्ञानाखाली। अजूनही त्यांचं ते काम सतत चालूच आहे। ह्या वयात सुद्धा ते कलाकार घडवतात, नाट्यक्षेत्रात त्यांचा सहभाग आहे।
बऱ्याच स्पर्धेत त्यांची टीम असतेच. अशा चांगल्या कलाकाराची निवड केल्याबद्दल मी निवड समितीचे आभार मानतो. किती रोख रक्कम आहे सांगा. रोख रक्कम न सांगण्यामध्ये काय जास्त नाही सांगायचं काय न सांगायचा उद्देश नाही. 11,000 रुपये आहे. त्या कलाकाराचं हे होऊ नये म्हणून आम्ही ते रक्कम सांगितली. बाकी काही कारण नाही. उघड करायला काहीच हरकत नाही. वाढवा की मग कमी वाटत असेल तर त्याला काय त्याची घोषणा करू शकता. एक तर हा जो फाउंडेशनचा जो कार्यक्रम आम्ही करतो ह्यातला प्रमुख आणखीन एक उद्देश असा की कलाकारांना प्लॅटफॉर्म मिळावा. बरोबर. म्हणजे कोणाला पैसे जात एखाद्या पैसे कलाकार अगदी नगण्य नॉमिनल आम्ही फी घेतो 250 रुपये त्यांच्याकडून. तेव्हा पैसे हे हा काही त्यातला फार मोठा भाग नाही आहे. मुख्य त्या कलाकाराचा सन्मान व्हायला पाहिजे. बरोबर. आणि पैशाचा आकडा वाढवायला ही संस्था मुलांनी तयार केलेली आहे. कलाकार मुलं आहेत त्यात. आणि ही मुलं कुठेतरी काम करून दुकानात काम करून काही त्यातले विद्यार्थी आहेत. अशी काही आर्थिक परिस्थिती फार मोठी असणारी ही संस्था नाही आहे. तेव्हा आम्ही ते पैशापेक्षा त्या व्यक्तीचा सन्मान व्हायला पाहिजे हा त्यातला आता आम्ही उद्देश ठेवलेला आहे. बरोबर. आता इथले नोकरी लागून मोठे झाले तुमच्यासारखे दाते झाले की अजून ती संख्या आम्ही जाते नाही. आम्ही घेतो. प्रत्येक संस्थेच्या अस्तित्वाचे जाते नाही 30 ते 35,000 रुपये सुद्धा कमी पडतात ज्या त्या नाटकाच्या नेपथ्य वगैरे. आणि आपण राज्यनाट्य स्पर्धेला येतात त्याचा दर्जा बघता. व्यावसायिक दर्जाचे नाटकं आपले कलाकार तिथं सादर करतात. 11 वर्ष एखादा पुरस्कार चालवायचा आणि त्याचं संपूर्ण महाराष्ट्रभर नाव करायचं ते सोलापूरचं नाव ऑटोमॅटिकली होत आहे. तर ते त्या दृष्टीने रक्कम वगैरे काही महत्वाची नसून योग्य व्यक्तीला तो सन्मान दिला जातो हे महत्वाचं. आणि मागच्या वर्षी आपण जर बघितलं हास्य जत्रेचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी हे ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. आणि आपण मागच्या वर्षी जो पुरस्कार दिलेला होता मकरंद अनासपुरेंचे गुरु दिलीप धारे छत्रपती संभाजीनगरचे आहेत ते तिथले हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत त्या विद्यापीठाचे. त्यांना आपण पुरस्कार दिलेला. आणि सचिन गोस्वामी हे प्रमुख पाहुणे म्हणून त्या कार्यक्रमाला आलेले. ह्या वर्षी सुद्धा आमचा प्रयत्न चाललाय मोठ्या व्यक्तीला बोलवायचं ह्या कार्यक्रमाला हास्य जत्रेच्या किंवा विनोदी. कारण हे सगळे 15-15 मिनिटाची जी नाटकं असणार आहेत सगळे विनोदी असणार आहेत. थीमच आमची ती विनोदी.